छत्रपती शिवाजी महाराज की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, बंधू आणि भगिनींनो, खेळ सांगणारे डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणकर्त्या श्री सावित्रीबाई फुले यांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर साहेब, खानदेशाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे आमचे जिल्हाध्यक्ष जमीलभाई देशपांडे व आमचे अधिकृत उमेदवार अनुज कृष्णा पाटील यांना सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. कारण एवढ्या जळगाव शहराच्या कोपऱ्यात येऊन बसणं हे आमचं नितीन साहित्यनगरवाल्याचं मी भाग्य समजतो. आणि जे थांबले ते बिन पैशाने आलेले आणि जे पैशाने जाणारे ते घरात बसले. कारण आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही पैसे वाटू शकत नाही ना. कारण आमच्या 2 नंबरच्या धंद्यात आहे नाही. रोजची 20,000 कमाई, मग 300 रुपये रोजाने बाय आणू, आम्हाला जमणार नाही. ते 300 रुपये रोजावाले सगळे घरात. तर मागे लोकसभेची निवडणूक होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा होता. त्या पाठिंब्याच्या वेळेस अण्णा आमच्याकडे बीजेपीची लोक प्रचाराला आली होती. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की निवडणूक झाल्याच्या नंतर सुप्रीम कॉलेज स्टॉप ते सागर अपार्टमेंट ते उजाड कुसुंबाचा रस्ता आम्ही बनवून देऊ. तुम्हाला गवाही दिली होती. चॅलेंज आहे नाही, लगेच 15 दिवसात तुमची प्रक्रिया पूर्ण करू आणि या रस्त्याचं काम तुम्हाला मार्गी लावून देऊ. नंतर समजलं की रस्त्याची जी जागा आहे ती वादात पडली आहे. त्या रस्त्याचं महानगरपालिकेला हस्तांतरण पहिले करावं लागेल, त्याच्यानंतर तो रस्ता बनू शकतो. हे नंतर माहित पडलं आणि आधी राजकारणी येऊन सांगतात की तो रस्ता आम्ही तुमचा लवकर करून देऊ. एवढा आंधळा कारभार चाललाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनुजदादा पाटील यांनी सभेला संबोधित करायचे. दादांसाठी जोरदार टाळ्या द्या. जय महाराष्ट्र. उपस्थित व्यासपीठ, जमलेले सर्व माता बंधू भगिनींनो, माझा नमस्कार. आता मेंगळे दादा असतील, निकम दादा असतील, यांनी या सर्व प्रभागामधल्या बऱ्याच अडचणी मला सांगितल्यात, भाषणामधूनही सांगितल्यात. आणि आता मागच्या 5-6 दिवसामध्ये मी जळगावमध्ये जागोजागी दौरे करतो आहे, लोकांना भेटतो आहे. बाजार असेल, झोपडपट्टी असेल, नवीन डेव्हलपिंग एरियाज असतील, तर तिथे अशा अनंत अडचणी आहेत की त्या अडचणींवरती खूप काम करणं गरजेचं आहे. आता MIDCच्या जर यांनी ज्या अडचणी सांगितल्यात, आम्ही कॉलेजला असताना PSM नावाचा एक सब्जेक्ट असतो, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन म्हणून. त्यामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करत असताना इंडस्ट्रीमध्ये काय काय सेफ्टी फीचर्स असायला पाहिजे, एम्प्लॉई ॲक्ट काय असतो, त्याच्यामध्ये मालकांनी काय केलं पाहिजे आणि मालकांनी नोकरांसाठी काय केलं पाहिजे, या दोघं गोष्टींचा अभ्यास आम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये शिकवला जातो. आपण आपलं घर बांधत असताना, नवीन घर बांधत असताना त्या घराच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतो की कुठे इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रॉब्लेम यायला नको, घर बांधल्यानंतर कुठे पाण्याचं लिकेज व्हायला नको, घराचे दरवाजे व्यवस्थित असले पाहिजे जेणेकरून आपल्या घरातलं आपल्या सगळ्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे, पाण्याचं लिकेज व्हायला नको की छत गळायला नको. तर तसं MIDC मध्येही कुठलीही कंपनी उभी करत असताना त्या कंपनीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि महाराष्ट्र शासनाने MIDCने बरेच रूल आणि रेग्युलेशन इम्प्लिमेंट करायला कंपल्शन केलेलं असतं.
पण कंपनी चालक काय करतात की त्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच पैशांचा खर्च होणार असतो, म्हणून त्या गोष्टी बायपास करून टाकतात आणि त्याचा मोबदला हा तिथे काम करणाऱ्या लोकांना चुकवावा लागतो. आता एक आपला कार्यकर्ता बोलला की यांना किती रुपये रोजंदारीने मिळतो आणि तो पैसे त्यांना रोखीने मिळतात की बँकेत मिळतात. ते पैसे रोखीने मिळाल्यानंतर काय असतं की कंपनीला ते पैसे कुठेही व्हाईटमध्ये दाखवावे लागत नाही, त्याच्यावरचा टॅक्स भरावा लागत नाही आणि त्यामुळे त्यांना कंपनीमध्ये ज्या फॅसिलिटीज द्यायच्या असतात त्या देण्याची गरज भागत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी हा त्याचा पगार जर बँकेमध्ये घेतला, व्हाईटमध्ये घेतला, तर त्याचा एक पोर्टफोलिओ तयार होतो की ज्याच्या बेसिसवरती त्याला कुठलीही नॅशनलाइज बँक असेल ती अगदी कमी दरामध्ये त्याला कर्ज उपलब्ध करून देऊ शकते की ज्याच्यावरती तो स्वतःचं घर बांधू शकतो किंवा दुसरा काही दुय्यम उद्योगधंदा सुद्धा सुरू करू शकतो. तर या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष देणं आणि MIDC मध्ये काम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आता आपल्याकडे एवढी मोठी पोकळी तयार झाली आहे, एवढा खड्डा तयार झाला आहे की तो खड्डा भरून कसा निघेल या गोष्टींचा विचार केल्यानंतरच मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की जनता एवढ्या अपेक्षेने आपल्याला आज मदत करणार आहे, पाठीशी उभी राहणार आहे, हा एवढा डोंगर कसा उचलता येईल. तर त्या ठिकाणी मग मला श्रीकृष्णदादांसारखे लोक, अण्णांसारखे लोक, जमीलभाईंसारखे लोक मार्गदर्शन करतील आणि सुचवतील की मी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. ग्वाही एवढीच देऊ शकेल की तुमच्यापैकी कुठलाही तो मनसैनिक असो किंवा जळगावचा एक सामान्य नागरिक असो, जो कोणी येईल कुठलंही काम घेऊन येईल, अगदी फास्ट ट्रॅक तडकाफडकी काम करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो की ते काम पूर्ण करूनच देईल. राजकारण हा माझा काही धंदा नाही आहे की उद्या जर मी राजकारणी नाही राहिलो, खुर्चीवर नाही बसलो तर माझा परिवार रस्त्यावरती येईल. मी डॉक्टर माणूस आहे, हातावर पोट आहे आणि माझ्या विद्येवरती मला माझा रोजगार, माझं रोजंदारी चालू शकते. समाजाचं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने मी माझा सगळा प्रपंच सोडून या राजकारणामध्ये आलो आहे आणि जळगावकरांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे की नाही. आता हे जळगाव जे आता इतकं भकास झालं आहे की अरे माझा स्वतःचा मुलगा म्हणतो बाबा मी जळगावात का येऊ. आता 12वीला आहे, तो पुण्याला असतो, तो पुढे आता IT इंजिनियर करणार आहे. तो म्हणतो बाबा जळगावात काय आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला जळगावमध्ये येऊन राहायला लागेल. हाच प्रश्न आमच्या समोरही होता. पोस्ट ग्रॅज्युएट केल्यानंतर आमची इच्छा होती की पुण्या मुंबईमध्ये सेटल व्हावं किंवा बाहेर अब्रॉडला निघून जावं. आमच्या वडिलांनी सांगितलं की अरे आपण इथे वैद्यकीय सेवेचा वारसा घेतलेला आहे, मी 40 वर्ष झाले जळगावात काम करतोय आणि तुम्ही लोक शिकून सवरून जर बाहेर निघून गेले तर मग इथे लोकांची सेवा कोण करणार. आणि त्याच उद्देशाने 2013 मध्ये मी जळगावात आलो आणि अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केलं. मागच्या 10-12 वर्षामध्ये 7 ते 8 हजाराच्या वर सर्जरीज, ऑपरेशन्स माझ्या हातून घडल्या आहेत. 10-12 हजार 15 हजाराच्या वर माझे रुग्ण असतील की ज्यांना मी आजही सेवा देतो. माझी पत्नी इंटेन्सिव्हिस्ट आहे, ती त्याच पद्धतीने सेवा देते आणि हाच सेवेचा वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी काही ना काही करायचं आहे जेणेकरून येत्या पुढच्या वर्षांमध्ये आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सांगता येईल की अरे कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलंय आणि आपणच ते करत राहायला पाहिजे. एक साधी गोष्ट बघा, रस्त्यावरती जर एखादा माणूस पडला आणि कोणीच थांबलं नाही तर तिथे कोणीच थांबत नाही, सगळे पुढे निघून जातात. पण अगदी एखाद्या माणसाने गाडी थांबवली, बाजूला उतरला आणि तो उतरून त्या मदतीला आला तर लगेच आजूबाजूच्या 10 गाड्या थांबतात आणि त्या माणसाला मदत करतात. ती त्याला हिंमत होते. त्याच पद्धतीने जेव्हा मी काम करायला लागेल, माझ्यासोबत तुम्ही सहकारी म्हणून काम करायला लागाल, तुम्हाला बघून तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांनाही वाटेल अरे काम केल्यानंतर समोरच्याला काहीतरी सुख देता येतं, काहीतरी मदत करता येते आणि आपण ती मदत केली पाहिजे आणि त्या मदतीच्या भावनेमधून आपण समाजकारण आणि राजकारण केलं पाहिजे असं माझं मत आहे. जसं आता श्रीकृष्ण भाऊंनी सांगितलं, राजकारण जे असतं हे प्रत्येक पक्षाचे काही धोरणं असतात, प्रत्येक पक्षाने काहीतरी बांधून दिलेले नियम असतात की ज्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना चालायचं असतं. राजकारण हे कधीही वैचारिक असलं पाहिजे, वैयक्तिक असलं नाही पाहिजे. माझा तुमच्याशी जो वाद आहे किंवा जी माझी लढाई आहे ती वैचारिक पातळीवरती आहे. मला कुठेतरी तुम्ही चुकीचे वाटताय म्हणून मी तुमच्या अपरोक्ष उभा आहे. मला तुम्ही योग्य वाटत असते तर मी कदाचित तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला असतो. पण आज जी वैचारिक लढाई आहे ती या जळगावची दुर्दशा बघितल्यानंतर मला असं वाटतंय की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सामान्य माणसाचे होणारे हाल जे आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि त्यासाठी मी माझी उमेदवारी
माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव शहरामधून दाखल केली आणि मनसैनिक म्हणून आता यापुढे आयुष्यभर मी काम करत राहील. मला सांगायला आनंद होईल, म्हणजे आपण सगळे लोक रील बघत असतो. आता ॲक्च्युली ही गोष्ट मी बऱ्याच सभांमध्ये सांगेन, कारण मला ही तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते. हिटलर होता ना, तर हिटलर एक दिवस त्याच्या राज्यसभेमध्ये आला आणि आल्यानंतर त्यांनी हातामध्ये कोंबडा पकडून आणला होता. त्या कोंबड्याचे सगळे पंख त्यांनी उपटून काढले आणि त्या कोंबड्याला खाली ठेवून दिलं. रक्तबंबाळून गेला तो कोंबडा. त्यांनी थोड्या वेळानंतर भाषण दिलं. तो कोंबडा तिथेच पडून राहिला अर्ध्या मेल्या अवस्थेमध्ये. आणि 5 मिनिटानंतर त्याचं भाषण संपल्यानंतर त्यांनी खिशातनं दाणे काढले आणि एक एक दाणा त्या कोंबड्याला टाकायला सुरुवात केली. आणि त्या परिस्थितीमध्ये तो रक्तबंबाळ झालेला कोंबडा त्या पूर्ण त्याच्या राज्यसभेमध्ये जिथे जिथे तो हिटलर जात होता तिथे तिथे त्याच्या मागे त्या एकेका दाण्यासाठी त्याच्या मागे फिरत होता. आणि हीच परिस्थिती या सरकारने आता आज आपली सगळ्यांची करून टाकली आहे. सगळ्या बाजूने आपल्याला उपटून टाकलंय, सगळ्या बाजूने हतबल करून टाकलंय, अगदी रक्तबंबाळ करून टाकलंय. आणि आता देतात काय, तर साड्या 1500 रुपये बहिणींना आणि भांडेकुंडे. तेवढे पुरणार आहेत का आयुष्यभरासाठी? आज रोजी लाडकी बहीण योजना असेल किंवा काही असेल, याच्यामुळे तिजोरीवरती जो लाख कोटी रुपयाचा जो बोजा आला आहे, त्या बोजाच्या नंतर येणाऱ्या सरकारला पुढे काम करायला पैसा तरी तिजोरीत असेल का, हा खूप मोठा प्रश्न आता असणार आहे. कोणालाही काही देण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे, पण तो विरोध देत असताना, तो कुठलाही मदत करत असताना त्याच्यामुळे जर पूर्ण त्या एका राज्यावरती बोजा पडणार असेल आणि त्याच्याने पुढची होणारी सगळी प्रगती थांबणार असेल, तर हे देऊन ते तुम्हाला त्या कोंबड्यासारखंच लाचार बनवत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे आपण स्वतःहूनच सेल्फ इस्टिम्ड असलं पाहिजे. आपण स्वतःहूनच स्वतःसाठी काहीतरी कामं केले पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते करण्यासाठी तुम्हाला जे काही गरज पडेल, जी काही मदत लागेल, ती करण्यासाठी मी तुमचा सदैव बांधील राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षाचे नेते आदरणीय जयप्रकाश बाविस्कर साहेब, आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनुज पाटील, या परिसरातील रहिवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकृष्ण मेंगळे, राजेंद्र निकम. मला असं वाटतं की आपण ललित भाऊ शर्मा यांचं पण भाषण ऐकलेलं आहे. ललित शर्मा, साजन पाटील, योगेश पाटील, चेतन पवार. पहिली सभा आहे म्हणून डॉक्टर साहेबांच्या परिवारातील त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आलेल्या आहेत. डॉक्टर लीना पाटील आई. सुप्रीमचा रस्ता 2014चं पॉम्पलेट कोणाला आठवतंय? फेसबुक लाईव्ह बघतायत त्यांनाही ऐकवतो ऐका. चीड येत नाही का खड्ड्यांची? किती लोकांना माहिती आहे ते ब्राउचर, ते पॉम्पलेट? काय म्हटलं होतं? चीड येत नाही का खड्ड्यांची? आमदार महोदय, चीड येते. तेव्हा पण येत होती, आत्ताही येते. आत्ता चीड येते तुमच्या नाकर्तेपणाची. जी आश्वासनं तुम्ही 10 वर्ष देतायत, ज्या तुमच्या आता प्रचार ब्राउचर मध्ये, पॉम्पलेट मध्ये, होर्डिंग मध्ये म्हणतायत की 10 वर्षाचा, दशकाचा अनुभव आहे, त्या दशकाच्या अनुभवामध्ये तुम्ही काय दिलं? आयफेल टावर? कोणता आयफेल टावर शरीफ भाई? ये दिख रहा है. या खांबांच्या व्यतिरिक्त जळगावमध्ये काहीच मिळालेलं नाहीये. बरं, ते मिळालं आमदार निधीमधून. आमदार निधीचा पैसा येतो जनतेच्या टॅक्स मधून. लोकांचे कष्टाचे पैसे येतात, टॅक्स कापला जातो, त्यातून सरकार पैसे जमा करतं, ते आमदारांना देतात. तुमच्या विभागामध्ये खर्च करा. त्यातून तुम्ही एक साधा आयफेल टावर सारखं पोल लावता आणि 20 फुटावर तुमचं नाव लावून ठेवता. तुम्हाला ते लावण्याचा अधिकार नाही, कारण तो पैसा जनतेचा आहे, तुमचा नाहीये. बरं, नाव वरती का लावतात अण्णासाहेब? खाली लोकांनी शेण मारू नये म्हणून नाव वरती लावतात. त्यांना माहितीये खाली नाव लावलं कोणी काळा भासेल, कोणी त्याच्यावर चिखल फेकेल, कोणी त्याच्यावर शेण फेकेल, म्हणून 30 फुटावरती लावून ठेवतात. जगामध्ये दुसरं काय मिळालंय? विविध एरियामध्ये 500-500 रुपयाचे बाकडे. त्या बाकड्यांवर तुम्ही बसा, आम्ही निवडणुकीत उभे राहतो.
बस एवढंच काम आहे का लोकांना? लाडक्या बहिणींना ऐकता आहात आपण घरामधून, तुम्हाला 1500 मिळाले. काय होतं 1500 मध्ये? 10 वर्षापूर्वी 400 रुपयाचं सिलेंडर होतं, आज 1400 झालं, 1100 झालं, 1200 झालं. चीड येते आम्हाला याची, असं सांगायला पाहिजे. आमच्या पोराबाळांना काम नाहीये. 1000 मधून 500 कंपन्या जळगावमध्ये बंद होत आहेत, नाहीये सुरू. चीड येते आम्हाला त्याची. मेंगणे साहेब, तुम्हाला एक मी गोष्ट सांगून ठेवतो. प्रस्थापित उमेदवार येथील प्रचार करायला जे सत्तेत आहे, या परिसरातल्या आपल्या भगिनींना 1500 रुपये घेऊन बाहेर काढून ठेवा आणि ते आले की त्यांच्या तोंडावर फेका, हे तुमचे 1500 घ्या तुमच्याकडे, रस्ता बनवा, तुमचे 1500 नको, तरच आपण स्वाभिमानी असू, हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे वारंवार सांगताय. कुठे गेला आमचा स्वाभिमान? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आम्ही स्वाभिमानवाले मराठी माणसं आहोत आणि हे 1500 मध्ये आम्हाला विकत घेतील? थट्टा चालवली आहे लोकांची, गृहीत धरलं जातंय लोकांना. मी सगळ्यांना विनंती करतो, सुप्रीम कॉलनीमध्ये ज्या ज्या ठिकाणी हा आवाज जात असेल त्या सगळ्यांना विनंती करतो की 1500 त्यांच्या अंगावर फेकून मारा, तेव्हा वेगळा संदेश जाईल आणि आमच्या मधला स्वाभिमान त्याच वेळेस जागी होईल. करा असं करत. 300 रुपयामध्ये आमची मुलं काम करतायत, ते तर सोडा. आणखी एक नवीन प्रकार. डॉक्टर साहेब, आपण कार्यालयात बसतो खूप वेळा, काय काम मागायला येतात लोक? प्रचाराला माणूस पाहिजे का? प्रचाराला बाई मावशी पाठवू का? अरे, आमच्या मराठी तरुणांना तुम्ही हाताला काम दिलं पाहिजे होतं. 5 वर्ष तुम्ही काम दिलं नाही म्हणून प्रचाराच्या कामाकरता 300 रुपये रोजाने ही परिस्थिती आणली आहे. याच्याकरता या तरुणांनी जन्म घेतला जळगावमध्ये. मुलं इथे शिकतात, तरुण इथे शिकतात, नोकरी करता मुंबई पुण्याला जातात. 10 वर्षात तुम्हाला उद्योग आणता आला नाही, कारण तेवढी आम्हाला अक्कलच नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतात की प्रत्येक परिसरातला उमेदवार हा सुशिक्षित असावा. डॉक्टर साहेबांना मी आज पहिल्यांदा भाषण करताना ऐकलं, 10 मिनिटं बोलले, 5-7 मिनिटं. डॉक्टर साहेब, तुम्ही अतिशय उत्तम आणि अभ्यासू बोललेत. गेल्या 10 वर्षात इतकं अभ्यासू भाषण प्रस्थापित एकाही नेत्याला करता आलं नाही. जे सिंगापूर बोलणार होते त्यांनाही करता आलं नाही. अभ्यास नाही, शिक्षण नाही, विजन नाही. तुमच्यासारखा माणूस जर या जळगावमधून विधानसभेत जर गेला डॉक्टर साहेब, या जळगावचं नशीब असेल आणि भाग्य पलटेल की एक वेल एज्युकेटेड माणूस, एक शिक्षित माणूस आम्ही विधानसभेत पाठवला. जर आम्ही ही चूक केली आणि पुन्हा निष्क्रिय आमदाराला आम्ही जर का विधानसभेत पाठवू, आम्हाला आमची पिढी आयुष्यात माफ करणार नाही. पारधीपासून नशिराबाद पर्यंत हायवे जो गेलाय ना, या 10 वर्षामध्ये अण्णासाहेब 1100 तरुण मुलं गेलेत. 1100. कोण जबाबदार आहे याला? याला निष्क्रिय आमदार जबाबदार आहे. उड्डाण पूल करता आला असता, बायपासला त्वरित गतीने काम करा म्हणून सरकारमध्ये राहून काम करता आलं असतं. आजही खितपत पडलाय तो विषय. काहीच नाही. त्या 1100 घरातल्या तरुणांच्या परिवाराने काय करावं त्याचा प्रश्न कोणी विचारत नाही. आमच्या मनामध्ये राग येत नाही, आमच्या मनामध्ये चीड येत नाही. का म्हणून येत नाही? 1200-1500 दिले म्हणून तुम्ही लोकांना खरेदी केलं असं होणार नाही. अनेक लाडक्या बहिणी भेटतायत, ते म्हटले की ठीक आहे, पैसे आमचेच होते, आम्हाला माहितीये, पण मतदान काही त्यांना करणार नाही. त्यांना कितीही काही करू द्या, आम्हाला पैसे देऊन बोलू द्या, आम्ही यावेळेस यांना मतदान करणार नाही. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेऊन हेच सांगतायत. मतदारांना गृहीत धरण्याचं काम प्रस्थापित पक्ष करतायत, सत्ताधारी करतायत. हीच भारतीय जनता पार्टी करते आहे, हीच शिवसेना करते आहे, तीच राष्ट्रवादी करते आहे. सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेले आहेत. तरी आम्हाला चीड येत नाही. जळगाव मधून यावेळेस परिवर्तन करायचंय. गंमत सांगू का? आपण 50च आहे, मागे आणखी 100 जमा झाले. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. कारण विचार राजसाहेबांचे आहेत. कोणीतरी बोलतोय तो राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे.
सभांच्या माध्यमातून राजसाहेब जागृत करतायत लोकांना, लोकांना कळतंय. काहीची मजबुरी असते, मेंगणे साहेब काही येऊ शकत नाही, पण मतदान मात्र तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, सुप्रीम कॉलनीचे मतदान तुम्ही मोजून घ्याल. सन्माननीय डॉक्टर साहेब यांच्याकरता अदृश्य शक्ती कामाला लागलेली आहे, हे सगळं चित्र आम्हाला दिसतंय. अनेक लोक येऊन भेटतायत, गोरगरीब येऊन भेटतायत, उच्च शिक्षित तरुण तरुणी येऊन भेटतायत आणि ते म्हणतात की नाही, आम्हाला यावेळेस उच्च शिक्षित उमेदवार हवा. वर्तमानपत्र काढा, त्यात तुम्हाला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत काहीही दिसणार नाही. त्यांच्या सभा दिसणार नाही, त्यांच्या रॅली दिसणार नाहीत, कारण कोणत्याही प्रकारचं पॅकेज घेतलेलं नाही. आणि ते आलेलं नाही म्हणून चिंता करण्याची गरज नाही. लोकांनाही कळतंय की काहीतरी लपवलं जातंय. अण्णासाहेब एक शायर म्हणतो, खबर वो नहीं जो छपती है बिकती है, सॉरी, खबर वो नहीं जो बिकती है, खबर वो है जो पीछे छिपती है. ते खबर काय माहितीये का? खबर आहे सन्माननीय डॉक्टर अनुज पाटील या विधानसभेतून जळगाव मधून आमदार म्हणून जाणार, ही खबर आहे. आणि म्हणून ती लपवली जाते. एखाद्याचा प्रभाव वाढला, डॉक्टर अनुज पाटलांना शस्त्रधारी अंग संरक्षण दिला शासनाने. आजपासून थांबवत होते. मोठी कार्बाईन दिली आहे, स्टेनगन सारखी. का दिली आहे? कारण या 8 दिवसामध्ये प्रचार, आपल्या त्या प्रचाराची यंत्रणा बघून शासनालाही कळलंय की उमेदवार तगडा आहे बॉस, यांना संरक्षण गरजेचं आहे आणि हेच भारी पडणार आहे. चालताना फिरताना बोलताना सन्माननीय आपले डॉक्टर अनुज पाटील साहेब हेही सन्माननीय राजसाहेबांसारखे वाटतायत. एकदम मजबूत लढेंगे. प्रवाहाच्या विरोधात जाण्याचं तुम्ही जे धोरण ठेवलंय डॉक्टर साहेब, आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा विजय तुमचाच होणार, निराश होण्याची गरज नाही. मॅडमलाही सांगतो, मॅडम निराश होऊ नका अजिबात. या अशा आम्ही खूप सभा बघितल्या आहेत जिथं काहीच नाहीये, बंजर जमीन पे ही खेलने का मजा आता है. जिथे हिरवळ तिथं काय, बरोबर आहे ना? जिथे हिरवळ तिथे मजा नाही, बंजर जमीनवरच मजा येते, सुनाट जमीन असते. आणि तिथून आपण यश प्राप्त करून आणणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट असते. ते आमचे एक बांधव आले मागून, बिचारे 3 चाकी घेऊन, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्यांना कळतंय की माझ्याकरता कोणी कडकडीने बोलतंय, म्हणून ते तिकडून चालत आले. गाडी इथं लावली. सुप्रीम कॉलनी मधील आणि नितीन साहित्य नगर मधील सगळ्या रहिवाशांना विनंती आहे, तुम्ही उजाड कुसुंबा हा प्रश्न काढला, याच्या पुढे त्याचं उजाड नाव आपण काढून टाकू, फक्त कुसुंबा ठेवा. एखाद्या गावाला पहिल्यापासून उजाड म्हणणं हे पण ठीक नाहीये. आजपासून तो शब्द प्रयोग बंद करा. राहिला प्रश्न जळगाव मधील एमआयडीसीचा. आमचे बेरोजगार तरुण जे आहेत, बरोबर तुम्ही बोललात, 400-500 कंपन्या बंद आहेत. 300-350 रुपये रोज आहे. शासनाचा दर आहे. मिळतो का कोणाला? नाही मिळत. माहिती आहे का आमदाराला शासकीय दर काय असतो? नाही माहित, पण अभ्यास लागतो. जे जे शासकीय नियमानुसार शक्य असेल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चित करेल, याची खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. डॉक्टर अनुज पाटील बोललेत आता, मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रात आहे, मला काही राजकारणातून पैसा कमवण्याची गरज नाहीये. सध्या राजकारण व्यवसाय झालाय. 10 कोटी टाका, 20 कोटी काढा, 20 कोटी टाका, 50 कोटी काढा, 50 कोटी टाका, 100 कोटी काढा, आणि चला कुठं गुवाहाटी जाता येईल, चला इधर से उधर, उधर से इधर. या दिवाळीमध्ये आमच्या लाडक्या बहिणींना 3 भाऊ भेटलेत मॅडम. एक भाऊ नागपूरचा, एक भाऊ बारामतीचा, एक भाऊ ठाण्याचा. किती जोर जोरात गळे ओरडून ओरडून सांगतायत, ताईंना 1500 दिले, ताईंना 2000 दिले, ताईंना 4000 दिले, ताईंना भांडे दिले, यांना तीर्थयात्रेला पैसे दिले. याच्या करता या महाराष्ट्रातील जनतेने जन्म घेतलेला नाही. तुम्ही जेवढे छाती पिटून पिटून सांगतायत की आम्ही 1500 दिले, 2000 दिले, 4000 दिले,
नागपूरचे संत्र्याच्या बगीच्या असतील एखाद्या मामाचे, ते विकून काही दिलेले नाहीयेत. बारामतीच्या मामाचे ऊसाचे शेत असतील ते काही ऊस विकून पैसे दिलेले नाहीये. ठाण्याचे मामाचे कुठे सांगलीला शेती हळद जोरात होते म्हणे, ती विकून काही दिलेले नाहीये. बरोबर आहे का अविनाश? हळद होते ना तिकडे. काय बोलता तो? स्वतःचा पैसा असं बोलतात आणि लोकांना म्हणतात आम्ही दिले. त्या लोकांना काम द्या. आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणतात या देशातील 80 कोटी जनतेला आम्ही धान्य मोफत देतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे आम्ही अर्थव्यवस्था आमची जी 5 ट्रिलियन होणार असं म्हणतो. वारंवार आपले पंतप्रधान बोलतात 5 ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था होणार. मग 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देतो म्हणजे आमचे 80 कोटी लोक गरीब आहेत, त्यांच्या हाताला काम नाहीये. तरी आम्ही अगदी चलो चला यांच्या मागे, गाड्या आल्या बसा. आता तर तरुणांना म्हणतात संध्याकाळी बसा, है ना? संध्याकाळ झाली की बसा, हॉटेलचा पत्ता दिला जातो. बसा बसा, इकडे बसा तिकडे बसा. निवडून झाल्यानंतर तुम्ही जा त्याच मार्गाने लागा, नशेडी व्हा, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्ही तुम्हाला गृहीत धरतो. मतदान येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला वापरू, तुमच्याकडून मतदान करून घेऊ. तुम्ही गल्लीतल्या नेत्यासारखे बिचारे आपले तरुण फिरतील, मोठे पांढरे कपडे घालतील, 4 दिवस फॉर्च्युनर येईल त्यांना घ्यायला, मोठं कौतुक वाटतो. मित्रांनो सावध व्हा. हे तुमच्या आमच्या दमावर सत्ता भोगतायत आणि या सत्ता भोगणाऱ्या लोकांना 20 तारखेला तुम्ही धडा शिकवायचा आहे. दुसरा एक प्रश्न तुम्ही बोलले, 10 वर्षे आमदार आहेत ना, अमृत योजना सुरू झाली आहे, पाणी येत नव्हतं. सुप्रीम कॉलनी मध्ये आपण मोर्चा काढला, महापालिकेत गेलो, 2 दिवसात पाणी सुरू झालं. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक या परिसरात नसेल, जर या परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार नसेल, तरी सुद्धा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हे काम होत असेल, तर मग आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा का नको? एखाद्या मुलाला नोकरी मिळत नाही, प्रश्न येतो मनसेकडे. आमच्या निकमनी सांगितलं घरावर जप्ती आली, प्रश्न येतो मनसेकडे. कोणी संकटात आलं, दवाखान्यात आलं, प्रश्न येतो मनसेकडे. डॉक्टरचं बिल कमी करायचंय, आम्हीच फोन करतो, डॉक्टर साहेब जरा कमी करून द्या बिल, प्रश्न येतो मनसेकडे. जर तुमच्या सगळ्या रोजच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील, जिथं जिथं तुम्ही अडचणीत येणार त्या त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते. आमदाराला का जात नाही तुम्ही प्रश्न विचारायला? 5 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला निवडून दिलं, 10 वर्षापूर्वी निवडून दिलं. हे आमचे प्रश्न तुम्ही सोडवा, आम्ही जात नाही. कारण त्यांनी रोज संध्याकाळी आम्हाला 5 वर्षापूर्वी बसवलंय, नको त्या सवयी लावल्या आहेत, थोडेफार पैसे दिलेत. 5 वर्ष आमची एवढीच किंमत नाही आहे, आम्हाला पूर्ण आयुष्य काढायचं आहे. येणाऱ्या नवीन पिढीला आम्ही, डॉक्टर साहेब तुम्ही बोललात बरोबर आहे, काहीतरी दिलं पाहिजे, माझ्या शहराने काही दिलं पाहिजे, नाही देत आहोत. सावध व्हा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली 18 वर्ष आपण बघत असाल, सन्माननीय राजसाहेब ठाकरे एकट्याने निवडणुका लढवत आहेत, कोणाच्या कुबड्या घेत नाहीये. आता तर ज्याला विरोध केला, ज्याला ईडीची नोटीस लावली, तो त्यांच्या पक्षात गेला. तो भ्रष्टाचारी असला तरी त्याला सत्तेत बसवलं. आताही असंच होईल. तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात, ज्यांना मतदान दिलं ते कोणासोबत असतील हे सांगता येत नाही. आणि आपल्यामधला जर का स्वाभिमान जागा असेल तर ते यावेळेस फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा. संख्या कमी असू दे चालते, इथून तुम्ही घरी जाल, घरी मंथन कराल, आमच्या भाषणाच्या रील जातील सगळीकडे, जनजागृती होईल आणि निश्चित 20 तारखेच्या निवडणुकीनंतर 23 ला निकाल येईल, तर या शहरामध्ये परिवर्तन दिसेल. एकच लक्षात ठेवा मित्रांनो, सुप्रीम कॉलनी मधील सगळ्या घरी बसून सभा ऐकणाऱ्या सगळ्या माझ्या आई बंधू भगिनींना विनंती आहे,
आपल्यातला स्वाभिमान जागृत ठेवा. 20 तारखेला 19 तारखेलाच रात्री लोक येतील, धंदाणगे लोक येतील, धंदाणगे पुढारी येतील, सोबत काही आणतील, ठेवून घ्या, आपलेच आहे. मतदान मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करा आणि सन्माननीय डॉक्टर अनुज पाटील यांना निवडून आणा हीच विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.